नरेंद्र काळे मित्र परिवारातर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला। सजवलेल्या बग्गीतून वधूवरांची वरात काढण्यात आली। सायंकाळची आल्हाददायक वेळ, वऱ्हाडी मंडळींची लगबग, समाजातील सर्व स्तरातील मान्यवरांची उपस्थिती आणि सुस्वर मंगलाष्टके आणि वरुण राजाची उपस्थिती अशा वातावरणात 10 जोडप्यांच्या रेशीम गाठी जुळल्या। निमित्त होतं नरेंद्र काळे मित्रपरिवारातर्फे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याचं। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे आणि मित्रपरिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर टाकळीकर मंगल कार्यालयात दिमाखदार सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। विवाहाप्रसंगी पावसाच्या हलक्या सरींची बरसात करून जणू वरुण राजानंही नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले। या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, सोमलिंग घुली महाराज, सिद्धलिंग महाराज, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, उपायुक्त वीणा पवार, स्थायी समितीच्या सभापती रणजिता चाकोते, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, गोविंद काळे, सुमन काळे, संयोजक तथा सभागृह नेते नरेंद्र काळे, रजनी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। गुरुवारी सकाळी टाकळीकर मंगल कार्यालयात वधूवरांच्या देव अक्षता झाल्या। यावेळी वधूवरांना सफारी, शालू, मणिमंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी, पुस्तकं देण्यात आली। यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, राम तडवळकर, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान, सिद्धेश्वर पाटील, राजेंद्र हजारे, बाळासाहेब शेळके, अर्जुन सलगर, डॉक्टर योगेश राठोड, गोविंद काळे, सुमन काळे, संयोजक नरेंद्र काळे, रजनी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। किट वाटपानंतर सर्व विवाहविधी करण्यात आले। विवाहविधीनंतर सर्व वऱ्हाडींनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला। सायंकाळी हजारो सोलापूरकरांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर अक्षता सोहळा झाला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून 10 जोडप्यांचा विवाह सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे आणि सर्वधर्मीय आहे। या सामाजिक उपक्रमाचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। असा उपक्रम एखादा हाडाचा सामाजिक कार्यकर्ताच घेऊ शकतो आणि ते काम आज नरेंद्रजींनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे। म्हणून आपल्याला मनापासून आपलं कौतुक करतो। या 10च्या 10 जोडप्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो। एका सामाजिक उपक्रमामध्ये आपण सगळेजण एका लग्न गाठीमध्ये बांधलेलं आहात। तुमचं आयुष्य खूप समाधानाचं, सुखाचं जावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आमच्या नरेंद्रच्या पाठीशी आहेत। त्यांचंही वैवाहिक जीवन तुमच्यासारखंच चांगलं व्हावं अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो। तो आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा करताना आपल्या नेतृत्वाचे विचार पुढे घेऊन जाताना नरेंद्र काळे मित्र परिवाराच्या वतीने आज जो सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी प्रथमतः त्यांचं मी अभिनंदन करतो। आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या सहकार्याच्या, आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम आपल्या सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ करतायत। आज केवळ त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी भाऊंच्या एवढ्या धावपळीच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा ते आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत। यासाठी भाऊंचेही आभार मानतो। पुनश्च एकदा नरेंद्र दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा जो सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजन केलेले आहेत यासाठी आपलं अभिनंदन करतो आणि सर्व नववधूवरांना पुढील वैवाहिक जीवनाला त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या प्रसंगी सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी तर सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केलं। आणि हे साजरा करत असताना या सगळ्या
1 महिन्याचा काळ होता. 1 महिन्याच्या काळात नोंदी आल्या. नोंदणी होत असताना आज ज्या अडचणी येत आहेत की आम्हाला वाटलं नोंदणी होती का नाही, पण आम्ही ठरवलं होतं 2 जरी आली नोंदणी तरी आपण हा विवाह सोहळा सुरुवात करायची, कुठं तर सुरुवात करायची इच्छा होती. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जवळपास 10 नोंदणी आल्या आणि हा विवाह सोहळ्याची सुरुवात केली. सायंकाळी वधूवरांची सजवलेल्या बग्गीतून जुळे सोलापूर परिसरातून वरात काढण्यात आली. टाकळीकर मंगल कार्यालयापासून सुरू झालेली ही वरात शिवदारे महाविद्यालय, भारती विद्यापीठ, विजयपूर रस्ता, अशोकनगर, नेहरू नगर मार्गे पुन्हा टाकळीकर मंगल कार्यालयात विसर्जित झाली.